नमस्कार, माझं नाव डॉक्टर अमित धामणकर. मी कन्सल्टिंग फिजिशियन, डायबेटॉलॉजिस्ट आणि कार्डिओलॉजिस्ट आहे. मी डोंबिवली इथे प्रॅक्टिस करतो. आजचा व्हिडिओ आहे रक्तदाबाबद्दल, हाय ब्लड प्रेशर आणि मेडिकल लँग्वेजमध्ये हायपरटेन्शन. आपण आज हायपरटेन्शनबद्दल दोन गोष्टी थोड्या जाणून घेऊया. आता रक्तदाब हा नॉर्मली 120-80 ह्या रेंजमध्ये असतो. त्याच्यावरती जर असेल तर त्याला आम्ही हाय ब्लड प्रेशर म्हणतो. आणि हाय ब्लड प्रेशर हे हार्ट अटॅक, पॅरालिसिस अटॅक ह्याचं कारणीभूत आहे. एक कारण ब्लड प्रेशर आहे. तर आपण त्याला कसं नियंत्रित करू शकतो, त्याबद्दल काय करू शकतो, हा आजचा व्हिडिओ आहे. तर सोप्या भाषेत सांगायचं तर 227 हा नंबर लक्षात ठेवा. 227 म्हणजे काय, तर दिवसातनं सकाळी 2 वेळा रिडिंग घ्यावी ब्लड प्रेशरची आणि संध्याकाळी 2 वेळा रिडिंग घ्यावी ब्लड प्रेशरची. असे 7 दिवस, म्हणजे 2 रिडिंग सकाळी, 2 रिडिंग संध्याकाळी, असे 7 दिवस तुम्ही रिडिंग घ्यावे ब्लड प्रेशरचे. ब्लड प्रेशर घेत असताना तुमचा कणा ताठ असावा, तुमचे पाय जमिनीला टेकलेले असावे आणि कुठल्याही प्रकारचं बोलणं, काही ऍक्टिव्हिटी न करता हे रिडिंग तुम्ही एका पेपरवरती नोंद करू शकता किंवा एक 227 ॲप आहे, त्यावरती पण तुम्ही त्याची नोंद करू शकता. त्या रिडिंगचे जर ॲव्हरेज रिडिंग जास्त असेल तर नक्कीच तुम्ही जवळच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि आपल्या रक्तदाबाबद्दलची चौकशी, माहिती, तपासणी करून घ्या. रक्तदाब जर तुम्ही कंट्रोल केला तर तुमचं आयुष्य अजून वाढेल आणि भयानक ज्या रोग आहेत जसे की डायबिटीज, हार्ट अटॅक, पॅरालिसिस याला तुम्ही कंट्रोल करा. थँक्यू.